हरिः ओम। औदुंबरातवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशांत सुखास भोगी ध्यानस्थ होऊनि समस्त चरित्र पाहे अनन्य तो शरण इच्छित देता है नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय दत्त संप्रदायातील महनीय विभूती आणि पूर्णावतारी श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परमपुण्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद सद्गुरुनाथ महाराजांचं गाणगापूरला येणं हे केवळ त्या काळालाच पोषक होतं असं म्हणता येणार नाही. सिद्ध पुरुष किंबहुना अवतारी पुरुष पृथ्वीवर जेव्हा कार्यरत होतात तेव्हा प्रामाण्याचा विचार थोडासा बाजूला ठेवावा लागतो. त्यांचं विभूतिमत्व किंवा त्यांनी प्रगट केलेली जी शिकवण आहे ती शिकवण अनेक जीवांचा उद्धार करते व हा उद्धार चालू असताना भविष्य कालामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं असं विधायक संक्रमण करत राहते. या संक्रमणाचा जर आपण विचार केला तर आपणाला निश्चित असं आढळेल की धर्माच्या ज्या सुंदर बाजू आहेत, जी विधायकता आहे, त्या विधायकतेची जोपासना विविध लोकांनी आपापल्या कर्ममाध्यमातून करावी आणि कर्माचं रूपांतर, सहज कर्माचं रूपांतरही सत्कर्मात आणि दिव्य कर्मात करत राहावं, अशा प्रकारची एक भूमिका जणू काही जो तो सिद्ध पुरुष आपापल्या काळामध्ये प्रस्थापित करत असतो. एकदा घटना अशी घडली की मीरेनं तुळशीदासाला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये तिनं आपली विवंचना जी आहे, तिच्या भक्तीमध्ये ज्या गोष्टी आड येतात त्या गोष्टींविषयी म्हणून काही आपणाला, कारण तुळशीदास हे सद्भक्त होते, त्यांच्यापासून काही सूचना घ्याव्यात आणि आपल्या जर काही चुका दुरुस्त करता आल्या तर पाहाव्या. म्हणून तिनं असं सांगितलं की माझ्या नात्यातले लोक, माझे आप्तेष्ट, खरं म्हटल्यावर आप्तेष्ट हा शब्द सुद्धा थोडासा वेगळ्या पद्धतीनं अलीकडे कार्य करायला लागला. आप्त जे अनिष्ट करतात तेच आप्त, अशी परिस्थिती आता निर्माण व्हायला लागलेली आहे. पण तिनं विचारलं तुळशीदासांना की हे माझी जी भक्ती आहे,
माझं श्रीकृष्णाकडं असणारं जे स्वाभाविक आकर्षण आहे, त्या आकर्षणामध्ये ही काही विघ्न येतात तेव्हा मी काय करू? सर्वसाधारणतः आत्ताच्या काळामध्ये आपण जर चर्चा करत असतो तर सांगितलं असतं की असं नाही मीराताई, थोडं गोडीनं, थोडं व्यवस्थित राहावं, आपण आपलं कोणाला काही कळूनच देऊ नये, अशा नाना प्रकारच्या समजुती आपण घालत असतो. पण तुळशीदासाची जी अनुभूती आहे, रामाची अनुभूती, ही अनुभूती इतकी तीव्र आणि इतकी संपन्न आणि इतकी आत्मवैभव प्रगट करणारी अशी अनुभूती आहे की ज्या अनुभूतीवर आपण विचार केला तर आपल्याला असं आढळेल की हा साधा तुळशीदास एवढा कसा, रामदास एवढा कसा झाला आहे, रामाचा इतका सुंदर दास कसा झाला. त्यांनी आपल्या एका दोह्यामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे, जिन्हे हरि कथा सुनी नाही काना, श्रवण रंध्र अहि भवन समाना. ज्या कानानं भगवंताचं कौतुक ऐकलेलं नाही, त्याचे कान म्हणजे ही विषारी नागांची बिळच आहे, असं म्हणजे स्वशरीरावरनंही तो सांगतो, इतकं भगवत प्रेम त्याच्या ठिकाणी. मग मीरेला तुळशीदासांनी उत्तर देताना असं सांगितलं की जे तुझ्या आड येतील, भक्तीच्या आड येतील, त्यांना सरळ सरळ तू बाजूला कर, कोणत्याही प्रकारचा विचार न करता. आपल्या तत्वज्ञानामध्ये, आपल्या स्तोत्रामध्येही अशा प्रकारच्या काही सूचना दिलेल्या आहेत. अथर्वशीर्षाच्या शेवटी असं म्हणतात, इदम अथर्वशीर्षम अशिष्यायन देयम. हे अथर्वशीर्ष अशिष्यायन देयम म्हणजे ज्याची श्रद्धा नाही, ज्याच्या ठिकाणी भाव नाही, ज्याच्या ठिकाणी नम्रता नाही, विनीत होण्याची क्षमता नाही, चरणदास ज्याला होता येत नाही, भगवंताच्या आठवणीसाठी जो आसुसलेला नाही, जो आर्त नाही आणि केवळ टवाळखोरच आहे, टवाळी करणार आहे, अशाला हे अथर्वशीर्ष, हे जे स्तोत्र आहे, हे स्तोत्र देऊ नये असं अथर्वशीर्षामध्ये म्हटलेलं आहे. लोक म्हणतात, पुष्कळांना मी विचारलं अथर्वशीर्षाचा अर्थ काय? ते म्हणले अथर्वशीर्ष म्हणजे अथर्वशीर्ष, त्यात काय अर्थ कसला? अथर्वशीर्ष हाच अर्थ. अहो पण त्या अथर्वचा अर्थ काय सांगा की? सांगता येत नाही. सांगता येत नाही हा दोष आहे असं मी मानत नाही, कारण प्रत्येक गोष्ट माणसाला कळायलाच पाहिजे असं नाही. माणसाच्या देहामध्ये अनेक कप्पे आहेत, त्यात एक बुद्धीचा कप्पा आहे, एक भावनेचा कप्पा आहे. भावनेचा कप्पा जर समृद्ध असेल तर त्याला माफ आहे, त्यांनी कळायलाच पाहिजे त्याला अथर्व. जसं एक धनगर होता माणिक प्रभूंच्याकडं, त्यांनी 12 वर्ष प्रभूंना भाकरी अर्पण केली, साधना काही नाही, त्याचं काम एक शिळी भाकरी घ्यायची आणि प्रभूंना द्यायची. 12 वर्ष ती भाकरी प्रभूंनी घेतली आणि 12 वर्ष झाल्यावर त्याला विचारलं, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे म्हणल्यावर त्यांनी चेहरा आपला थोडासा विषादपूर्ण असणारा चेहरा, थोडा त्याला टवटवी आली चेहऱ्यावर. त्याला वाटलं प्रभूंनी कधी नव्हतं आपणाला विचारलेलं आहे, तेव्हा आपण काहीतरी मागावं, म्हणून त्यांनी सहज मागलं. काय मागितलं? गेले 12 वर्ष मी बघतोय तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद खळलेला नाही, टळलेला नाही, बाजूला झालेला नाही, तसला आनंद मला द्या. हे म्हटल्यावर माणिक प्रभूंनी काय केलं? आपल्या अंगावरचं घोंगडं त्याच्या अंगावरचं घोंगडं घेतलं आणि त्याच्याच अंगावर टाकलं, आनंद झाला. तसं मीराबाईंनी जेव्हा तुळशीदासाला विचारलं तेव्हा तुळशीदासानं यत्किंचितही विचार न करता, कारण प्रज्ञा प्रतिष्ठित झाल्यानंतर वेगळा विचार करावा लागतो असं नाही. प्रतिष्ठित प्रज्ञेतनं निर्माण होणारी गोष्ट आहे ना, ती गोष्ट ही अंतिम होत असते, त्याला पर्याय असत नाही. म्हणून त्यांनी काय केलं? मीरेला सांगितलं की जर हे लोक तुझ्या आड येत असतील तर त्यांना
चटकन बाजूला कर. बाजूला कर हा फार सौम्य शब्द, तिथं दुसरा शब्द आहे, पण टी व्ही समोर तो शब्द मी प्रगट करत नाही, वापरत नाही. कारण काय होतं की पुष्कळ वेळा बोलणाऱ्यावर सुद्धा आक्षेप घेतले जातात. तेव्हा अशा प्रकारे भक्ती मार्ग जो आहे तो सुलभ कसा होईल हे आत्मजाणीवेतनं अनेक संतांनी सांगितलेलं आहे. तुकारामांनी सुद्धा लोकांचा त्याग केला. त्याग केला म्हणजे काय, तर त्याने असा विचार केला की लोकानुनय करण्यापेक्षा सर्व लोकांच्या मध्ये जो आहे एकदम त्याचाच अनुनय आपण करून टाकूया, म्हणजे आपोआपच सगळे येतील. त्यामुळे तुकाराम गेले ते आता तुकाराम कुठे लोक हुडकायला लागतात. निदान स्वप्नात तरी त्यांनी यावं असं वाटतं. प्रत्यक्ष होता तेव्हा त्याला कोणी विचारलं नाही, पण आता मात्र स्वप्नामध्ये सुद्धा त्याची प्रतीक्षा करावी लागते. हे वैभव आहे, हे आत्मवैभव. तेव्हा मुद्दाम सांगायची अशी गोष्ट आहे की सद्गुरुनाथ महाराज जेव्हा गाणगापुरात गेलेले आहेत तेव्हा त्यांचा दिनक्रम जो चालू होता तो दिनक्रम अशा प्रकारचा होता की ज्या योगे आपल्या तपोमंडलानं ते केवळ गाणगापूरच नव्हे तर सकल पृथ्वी पावन करत होते असं मला म्हणायचं आहे. सकल पृथ्वी पावन करत होते. सकल पृथ्वी पावन करणं म्हणजे काय, तर आत्मविद्येचं संक्रमण जे आहे ते केवळ सौम्य स्तरावर नव्हे तर निगूढ अशा पद्धतीनं अनेक जीवात्म्यांमध्ये त्यांचं रोपण करणं, आणि हे त्यांचं कार्य चालू होतं. सकाळी पहाटे उठायचं, ब्राह्म मुहूर्तावर परवा मी सांगितलं आपणाला की जो मुहूर्त ब्राह्मी स्थितीला योग्य आहे त्याला ब्राह्म मुहूर्त असं म्हणतात. याचा अर्थ आपण ब्राह्मणांना विचारायचं का आहे कारण नाही, ते सांगतील की पहाटे उठावं लवकर. पण का उठावं याचं एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण परमार्थातले अधिकारी लोक ज्या पद्धतीनं देतील त्या पद्धतीनं दिलं जाईल असं नाही. याचा अर्थ दुसऱ्या कोणाला तो अधिकार नाही असा नाही, पण हा अभ्यासाचा विषय असण्यापेक्षा अनुभूतीचा विषय जास्त आहे. त्यामुळं ब्राह्म मुहूर्ताचं वैशिष्ट्य कोणतं असतं तर वृत्ती फारशी बहिर्वृत्ती झालेली नसते. त्यावेळा जो उठतो त्याला सहज रीतीनं बहिर्वृत्ती त्याची न झाल्या कारणानं तो आपल्या देहात चढतो. आपल्या देहात अनेक माणसं राहत असतात, जागा राहत असतात, त्यानंतर भूतकाळ राहत असतो, भविष्यकाळ राहत असतो. आणि सकाळी जेव्हा आपण वर्तमानपत्र वाचतो तेव्हा घाईघाईनं अनेक गोष्टी आत प्रविष्ट होतात. माणसाचं शरीर म्हणजे तुम्हाला सांगतो काय त्याच्यात नाही असं नाही. मी नेहमी म्हणतो की जगातला सगळ्यात मोठा उकिरडा जर कोणता असेल तर तो माणसाचं मन हा उकिरडा आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. बंधनाचं आणि मोक्षाचं कारण जर काय असेल तर माणसाचं मनच आहे. तेव्हा सद्गुरुनाथ महाराज हे ब्राह्म मुहूर्तावर कार्यरत होत असत, आपल्या तपश्चर्येला सुरुवात करत असत. मग हा ब्राह्म मुहूर्त म्हणजे असा असतो की ज्या मुहूर्तावर वृत्तीलय उत्तम होतो, ज्या मुहूर्तामध्ये जो मुहूर्त आत्मबलाला फार उपयोगी असतो, जो मुहूर्त योग धारणेला मदत करतो, जो मुहूर्त धर्मसंस्कार अधिक दृढ करतो, जो मुहूर्त उत्तम प्रकारची शुचिता जी आहे ती शुचिता आचरणात आणण्यासाठी प्रवृत्त करतो, जो मुहूर्त ब्रह्मविद्या जी आहे त्या ब्रह्मविद्येच्या आकलनासाठी म्हणून उपयोगी पडतो, ज्या मुहूर्तामुळं शरीर उत्तम होतं, विकल्परहित होतं, ज्या मुहूर्तामुळं आत्मबल वाढतं, जो मुहूर्त प्रत्येकाला ज्ञानाच्या बाबतीत
संश्लेषण आणि विश्लेषण उत्तम रीतीनं करायला प्रवृत्त करतो आणि ज्या मुहूर्तामुळं प्राणशक्ती ही शरीरांतर्गत अतिशय सुरेख रीतीनं प्रस्फुटित होते, ज्या मुहूर्तावर अनेक सिद्धांची कृपा लाभते, कृपेचा प्रत्यय घेण्याला योग्य असा मुहूर्त, आशीर्वाद आणि वर हे ज्या मुहूर्तावर फलित होतात त्या मुहूर्ताला ब्राह्म मुहूर्त असं म्हणतात. हे ब्राह्म मुहूर्ताचं वैशिष्ट्य आहे. तेव्हा सद्गुरुनाथ महाराज काय करत असत, तर तिथं औदुंबराखाली किंवा अश्वत्थाखाली वेगवेगळ्या ठिकाणी का होईना त्या संगमाच्या ठिकाणी आपलं तप त्यांनी चालू ठेवलेलं होतं आणि तप माध्यान्नापर्यंत चालत असे. माध्यान्नापर्यंत म्हणजे काय, सूर्य डोक्यावर येईपर्यंत चालायचं. अलौकिक नोहावे लोकाप्रती, त्यावेळा ब्राह्मणांची घरं गाणगापुरामध्ये 100 असतील आणि गुरुचरित्रामध्ये एक शब्द अतिशय सुंदर रीतीनं नियोजित केलेला आहे. होते पूर्वी अग्रहार. अग्रहार म्हणजे ब्राह्मणांना काही जमिनी बक्षीस दिलेले होते. कुळ कायद्याचं काय होतं ते मला कल्पना नाही, पण जमिनी बक्षीस दिलेल्या होत्या असा तिथं उल्लेख आहे. पाहिजे तर आपण काढून पहा. तेव्हा त्या उल्लेखानुसार ते ब्राह्मण लोक जे होते ते काय करायचे, त्या जमिनीतल्या उत्पन्नावर आपलं जीवन चालवायचे आणि वेदविद्येचा अभ्यास करत असत. वेदविद्येचा अभ्यास अशासाठी हवा की स्वरसौष्ठव जे आहे, हे स्वरसौष्ठव माणसाच्या ठिकाणची जी अतिशय उन्नत अशा प्रकारची भूमिका असते, ती भूमिका इतरांनाही वाटायला मदत करते. म्हणून स्वरसौष्ठव आवश्यक आहे. वेद म्हणत असताना वेदध्वनीही असं म्हटलेलं आहे. वेद जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वेदामध्ये कशाला महत्व आहे, तर ध्वनीला महत्व आहे. पण ध्वनीच्या आधी एक प्रक्रिया शरीरात व्हावी लागते, त्याला आम्ही काय म्हणतो, तर परावाणीचं उत्कीलन. परावाणी कुठं असते हो, तर आपलं जी बेंबी आहे त्या बेंबीच्या ठिकाणी वाणीचं परावाणीचं स्थान मानलेलं आहे. जसं शारदेचं स्तवन करताना आपण म्हणतो, सा माम पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. ती भगवती देवी सरस्वती माझ्या बुद्धीचं जाड्य नाहीचं करो. पण बुद्धीचं जाड्य नाहीचं व्हायचं असेल तर शरीरांतर्गत असलेला सुप्त ध्वनी आणि शरीरात असलेली प्राणशक्ती या उभयतांचा उत्तम विकास व्हावा लागतो. त्याशिवाय सूक्ष्मावलोकन व्यवस्थित होत नाही आणि ज्ञानामध्ये अवगाहन सुद्धा नीट करता येत नाही. तेव्हा सद्गुरुनाथ महाराजांचं हे कार्य चालू होतं. संन्यास धर्म तर त्यांनी स्वीकृत केलेला होता आणि त्या धर्माचं संतुलन करण्यासाठी म्हणूनच त्यांची परिक्रमा चालू होती. परिव्राजक अवस्था जी त्यांनी स्वीकारली. गाणगापुरात 24 वर्ष ते राहिले. पण गाणगापूरला गेल्यानंतर त्यांचा असा कार्यक्रम चालत असे की पहाटे उठायचं आणि यथायोग्य रीतीनं तपाचरण जे आपलं आहे ते संपन्न करत असत. खरं म्हणल्यावर त्यांना तप करायची आवश्यकता नाही, पण अलौकिक नोहावे लोकांप्रती, म्हणजे लोकांच्या समोर आदर्श ठेवायचा म्हणजे तप करायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी काय सांगितले, गुरुचरित्रकार म्हणतात की कार्याकारणे अवतार होती क्वचित प्रगट क्वचित गुप्ती, ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे. आणि अवतार होताची मानुषी तयापरी राहते. मनुष्य देह धरल्यानंतर मी काहीतरी वेगळा आहे अशी धारणा करून चालणार नाही, तर लोकांच्या मध्ये अशा प्रकारे आपलं अनुवर्तन लोकांच्या समोर ठेवायचं की ज्या अनुवर्तनाच्या बाबतीत लोक ही सजग होतील. आपणाला सांगतो, पुष्कळ वेळा काय असतं, कोणत्याही क्षेत्रात गेल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य संपादन करण्यासाठी म्हणून अभ्यास हा करावाच लागतो.
आणि अभ्यासाची स्तुती ही काही केवळ या काळात केलेली आहे असं नाही. भगवद्गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला सांगताना सांगितलं, अरे म्हणले तू मोठा पराक्रमी आहे, सगळं आहे, सगळं मला मान्य आहे, पण तरी सुद्धा अर्जुन काय म्हणला की माझ्या ठिकाणी वैराग्य निर्मिती होत नाही, त्याला काय करणार. अर्जुनाच्या माध्यमातून विश्व प्रबोधन करताना भगवंत असं म्हणतात, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. वैराग्य जर हवा असेल, वैराग्याची जर प्रचिती पाहिजे असेल तर अभ्यास सोडून चालणार नाही. लोक म्हणतात की वेळ मिळत नाही. आपण मला सांगा की रोज एक 15 ते 20 मिनिटं घरातल्या कुठल्या तरी एका कोपऱ्यात जर आपण बसलो डोळे मिटून, आपण देवाचं नाव घ्या किंवा न घ्या, पण आत जे परब्रह्म आहे किंवा आत आपला जो जीव ज्या पद्धतीनं देहाचं प्रचलन करतो किंवा देहामध्ये राहतो, त्याला आपणच आपल्याला प्रश्न विचारावा, देवावर विश्वास नसला तर. काय हू एम आय, रमण महर्षींनी सांगितलं. रमण महर्षींनी जगातल्या सगळ्या डॉक्टरांचं डोकं फिरलंय असं म्हटलेलं आहे. का फिरलेलं आहे ते म्हणले, डॉक्टर शास्त्राप्रमाणे हृदय डावीकडं, पण आमच्या दृष्टीनं म्हणले हृदय उजवीकडं आहे. का उजवीकडं हृदय, तर त्यांच्या भावशक्तीनं भगवत प्रीती जी आहे ना, ती आपल्या शरीरात अशा तऱ्हेनं नियोजित केली की ज्या प्रचितीमुळं त्यांना असं वाटायला लागलं की आपल्या उजव्या भागात इथं भगवंताचं वास्तव्य आहे. यात माझी चूक असली तर मी क्षमा मागतो, काही शब्द इकडं तिकडं होतात, पण महर्षींचं हे जे म्हणणं आहे, या म्हणण्याची प्रचिती त्यांनी घेतलेली आहे आणि त्या प्रचितीतून त्यांनी वक्तव्य केलं. तेव्हा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज साक्षात अवतारी आहेत. नुसते अवतारी नाहीत तर पूर्ण अवतारी आहेत. सरस्वती गंगाधर तर वारंवार म्हणतो की यांना मनुष्य म्हणणं हा गुन्हाच आहे. तो म्हणतो ते मनुष्य नाहीत, प्रत्यक्ष परमात्माच आहे. मग तिथं तप चालू आहे ही गोष्ट खरी आहे. आणि तप झाल्यानंतर एकंदर त्यावेळच्या त्या कालाला अनुसरून जर आपण विचार केला तर आपल्याला असं आढळेल की भिक्षा मागायची प्रथा होती. भिक्षेवर आपण पुष्कळ बोललोय आतापर्यंत, पण तरी सुद्धा आज एक वेगळ्या पद्धतीचा विचार माझ्या डोक्यात आला की महाराज हे भिक्षा मागायला जात नव्हते, तर भिक्षा घालायला जात होते. ते भिक्षा मागत होते ही गोष्ट खरी आहे, पण भिक्षेचे निमित्ते सगळ्या लोकांना पारखून घ्यायचं, कसे लोक आहेत, काय लोक आहेत, कसं चाललंय, आणि कृपा करणं हा सत्पुरुषाचा स्वाभाविक स्वभाव धर्म आहे. तेव्हा त्यांनी काय केलं, ठरवत एक दिवस असा उजाडला, 12 वाजेपर्यंत अनुष्ठान झालं आणि भिक्षेच्या निमित्तानं ते निघाले. सिद्ध पुरुषांचं चालणं सुद्धा तुम्हाला सांगतो, त्या चालण्याचा डौल एक वेगळा असतो. ते चालत असताना सुद्धा भूमीला असं वाटत असतं की मी धन्य झाले, वाऱ्याला असं वाटत असतं मी धन्य झालो, आणि सूर्याला असं वाटत असतं की आपण थोडं सौम्य व्हावं. उत्तम साधना करा, हे मी केवळ आपणाला सांगत नाही. उत्तम साधना करा आणि 12च्या उन्हात आपण हिंडून या. आपणाला असं जाणवेल की इतरांना होणाऱ्या त्या उन्हाचा दाह आणि तुम्हाला होणारा दाह याच्यामध्ये फरक आहे. कारण प्राणशक्ती साधकाच्या शरीरात अशा तऱ्हेनं कार्य करते की त्याच्यावर संक्रमण करणारी पंचमहाभूत जी आहेत त्यांना सुद्धा लाज वाटत असते. अनुभव घ्या, प्रयत्न करा. तेव्हा सद्गुरू जेव्हा निघाले तेव्हा लोकांना वाटायचं आता हे कुठं जात आहेत. तर त्या ठिकाणी एक गरीब असा ब्राह्मण राहत होता. दरिद्री असं वर्णन गुरुचरित्रामध्ये त्याचं केलेलं आहे. सुक्षीण असा शब्द तिथं वापरलेला आहे. म्हणजे सुक्षीण म्हणजे काय, तर तो क्षीण झालेलाच होता, परिस्थितीच गरिबीची होती. आणि सद्गुरूंना मात्र हौस काय,
तर त्याच्याच घरी आपण आज जायचं. बाकीचे लोक महाराजांना हसत असत. ते म्हणले आमच्याकडे एवढे पैसा, आपलं अशी परिस्थिती आमची सुंदर आहे. आणि त्यांना त्या जमिनी इनाम मिळालेल्या होत्या. त्या जमिनींच्या योगानं त्यांचं कुटुंब त्यांची उत्तम रीतीनं चालू होती. आणि या ब्राह्मणाच्या बाबतीत अशी घटना होती की त्याच्या ठिकाणी एक म्हैस होती. ती म्हैस तो काय करत असे, कुठल्या तरी शेतकऱ्याला शेतात काम करायला ती दूधच द्यायची नाही ना. म्हणजे प्रत्यक्षात अशी परिस्थिती होती. त्या म्हशीचा म्हैस म्हणून वापर न करता अवताला किंवा याला झुंपण्यासाठी म्हणून वापर करत असत. दुसरा शब्द मी वापरत नाही. कारण का सद्गुरूंच्या पूजेच्या बाबतीत सद्गुरूंचा विचार मांडत असताना शब्द सुद्धा उन्नत असावेत, शब्द सुद्धा सौम्य असावेत, शब्द सुकोमल असावेत आणि शब्द आत्मवैभव वाढवणारे असावेत, प्रिय होणारे असावेत, म्हणून मी शब्द दुसरा वापरतो. तेव्हा त्या म्हशीला हा ब्राह्मण देत असे आणि त्याचं जे काही तिला दिल्यानंतर जे तिच्या एकंदर त्या म्हशीच्या कर्तृत्वानं म्हणा किंवा तिच्या कामामुळे जे पैसे मिळायचे ते प्रपंचामध्ये वापरायचे. पण तरीसुद्धा धर्मवृत्ती होती. धर्मवृत्ती होती म्हणजे काय होतं तर कोणत्याही प्रकारची विकल्पसत्ता मनात कार्य न करता व्यवस्थित राहायचं, कोणाला दुखवायचं नाही, कोणाच्या अंतराला दुखवायचं नाही, लोकांना सुख देता येईल थोडं आणि शब्द सुकोमल वापरायचे, अशी त्याची राहटी होती. मग ती राहटी चालू असताना नेमके सद्गुरू काय झालं, त्याच घरी भिक्षेला गेले. घरात बायकांची परिस्थिती फार वेगळी होत असते. जर एखादी गोष्ट घरात नसेल तर बाईला सुद्धा शरमल्यासारखं होतं. म्हणून घरातल्या पुरुषांनी सुद्धा विचार करावा की बाहेर न सांगता जेव्हा चहा टाक तेव्हा दूध आहे का नाही याचा विचार पुरुषांनी करणं आवश्यक असतं आणि तो करायलाच पाहिजे. नाहीतर काय होतं, होत नाही काय, ती पदराखाली भांडं लपवून दूध आणायला जाईल, आणेल दूध आणि वेळ मारून नेईल, पण घराचं जे संतुलन असतं ते बिघडलं जातं. आणि पूर्वी अशा घटना फार बेजबाबदार लोक पूर्वीचे आपण म्हणतो आपले पूर्वज सगळे चांगले, पण हा छळवाद मी बघितलेला आहे पुष्कळ. तेव्हा सद्गुरू तिथं गेले आणि पुढं काय झालं हे आपण उद्या पाहू. हरिही ओम. विठ्ठल 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 विठ्ठल